तीन षटकांची मॅच गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्कवरती तेजस तर सलामी जोडी अक्षय आणि त्याच्या साथीनं प्रवीण गीते ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 5 साठी जाण्यासाठी हा सामना तुम्ही पाहताय दोन टीमच्या दरम्यान. पहिला बॉल निर्धाव फेकलाय तेजस बोराडे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिला बॉल इथे निर्धाव फेकलाय. तुम्ही पाहताय तेजस बोराडेच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे. 18 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. यावेळेला देखील भन्नाट वेग तुम्ही पाहता. तेच थरार गोलंदाजी टप्पा पडला भरता वेगानं बॉल निघून चाललाय स्थिरक्षक नरेशच्या हातामध्ये. स्पीड इतकं होतं की चेंडूला नरेश देखील आता हात सोडतो. याचा अर्थ असं झालं की हातावरती चेंडू जोरात आदळला. थोडीशी दुखापत जाणवती नरेशला देखील. आणि दोन बरोबर ते पुन्हापणे बीट केलंय मी म्हणे बॅटिंग करत असताना कात्रप संघाच्या अक्षय बांबुळकरला. दोन्ही मॅच मध्ये टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला कात्रप टीमनं आणि दोन्ही सामने त्याने जिंकलेत. त्यामुळे की काय तिसऱ्या मॅच मध्ये देखील आता बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय टॉस जिंकल्यानंतर. एक सिंगल येथे मिळेल. यष्टीरक्षकाने चूक केली. बाईच्या स्वरूपात एक धाव इथे मिळत दिया आणि खरं तर स्ट्राईक देखील आता रोटेट झाली आहे. परंतु 3 बॉल सलग निर्धाव फेकले तेजस बोराडेनं. कमबॅक त्यांचा चांगला तुम्हाला पाहायला मिळतो. कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल टीम अंबेशू संघाला. परंतु इथे जर सुपर 5 मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे टीम कात्रप संघाला तर इथे त्यांना देखील धाबा उभारावा लागतील. या मॅच मध्ये कमीत कमी 3 षटकाची मॅच 30 ते 35 धाबा बनवावाच लागतील. कारण समोर तुम्ही पाहताय या पंचक्रोशीतील एक मोठा संघ मैदानावरती खेळतोय गावदेवी अंबेशू. गोलंदाज तेजस बोराडे राईट मोर द विकेट न सज्ज होतो. चांगला फटका पार मिळतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. वैभव खाखरे होते. डायरेक्ट हिट तर केलाय परंतु पंचांकडे अपील केली आणि पंचांनी घेतलाय DRS. योगराजजी बुटेरे सर कंट्रोल रूम मध्ये जोडले जातील. चेक करतील नक्की घडलंय काय बिघडलंय काय या साऱ्या गोष्टी आता त्यांच्या माध्यमातून चेक करण्यात येतील. राहुल चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्रक्षक डीप मध्ये आकाश तामाने पोहोचतोय. त्याला हुलकावणी देऊन बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौका.
गुरुदस्त यार ऑन साइडला घेतलाय मिड विकेटला चांगला फटका आहे डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न चालू आहे दोन धाबा इथे देखील मिळतील आणि या दोन धाब्याच्या साथीने आता धाव फलक पुढे सरकेल टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 7 धाबा सात धाबा तलपणला थोडस कन्फ्युजन होतं की प्रवीणजी की ते दुसऱ्या धावेसाठी तो म्हणत होता बाद झालेत परंतु ते पहिल्या धावेसाठी बाद झालेत त्यामुळे आता 7 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या चला सराव बंद करा भास्करजी ठाकरे आपल्याकडे वेळ कमी आहे 2 वाजलेत त्यामुळे आपण सराव बंद करा लगेच खेळायला सुरुवात करा लेफ्टम राऊंड द विकेट गुरुदास सज्ज होतोय भास्कर ठाकरे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय वाट शॉट चांगला फटका पार मिळतोय दिनेश कडव चेंडूला उचलण्यामध्ये वेळ घेतात दरम्यान मैदानावरती घडलंय काय 2 धाबा इथे मिळतील तिसरीचा प्रयत्न चालू आहे 3 धाबा एकवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट 2च धाबा दिनेश कडव यांना तुम्ही पाहिलं भरपूर वेगानं ते पोहोचले 3 धाबा इथे मिळतील आणि 3 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो टीमची टोटल धावसंख्या आता 10 या आकड्यावरती पोहोचेल भरपूर वेगानं दिनेश कडव पोहोचले चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतला फंबल झाले दरम्यान इथे मात्र 3 धाबा एकपडल्या गेल्या आणि या 3 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 10 धाबा पहिल्या षटकाच्या अंती 7 धाबा होत्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 धाबा पहिल्या बरोबर ती खर्च केला गुरुदास भास्करच्या माध्यमातून लेफ्टम सिमर भास्करराव ठाकरे शफल झाले अडबा बाट घेतलाय बॉल चालाय लॉंग लेगला क्षेत्रशी डीप मध्ये पोहोचतोय एक चिकित सिंगल सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल 11 आकड्यावरती टीमची टोटल धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल या बळीला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आणि धावफलक पुढे सरकेल आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फाईन लेगला खेळाडू पोहोचतोय आणि इथे येस फर्दर बात
एक सिंगल एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय विकास भांडेला तुम्ही पाहता इनाट नंबर 5 वरती तो दाखल झाला. विकासला झकास कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल त्याच अनुषंगाने तो दाखल झालाय परंतु आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर एकामागे एक पर्यंत बाद होत गेले. षटक क्रमांक दुसरं तो मात्र समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अंती 7 धाबा होत्या आणि आता या षटकामध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत धाबा खर्च केल्या 7 धाबा 14 धाबा धावफलकावरती अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका प्लीज विनंती आहे तुम्हाला लगेच खेळायला सुरुवात करा स्पीडअप करा. सुमित जमदारे संघनायक थोडा स्पीडअप करा. आज जर आंबेश्वर संघ क्वालिफाय होतो तर सरपंच ताई स्वातीताई अमोल पष्टे यांच्याकडून देखील संपूर्ण किट देऊन सन्मान करण्यात येईल सर्व खेळाडूंना. मनोहर कडव येतात गोरदाची बार्क पडते अजून एक डावखुरा आताचा गोरदाचा आता सज्ज होतोय गोरदाची बार्क पडते. मनोहरचा पहिला बॉल यशांच्या मागे यष्टीरक्षक आकाश बीट जरूर झाला परंतु फाईन लेगला मयूर तामानेनं चेंडूला अडवलाय दरम्यान धाब येते मिळणार नाही. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय फसला की काय टीम गावदेवी कात्रप संघाचा कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय धाबा बनल्या नाहीयेत. जवळजवळ 13 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धाबा तुम्ही पाहताय 14 होत्या परंतु आता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राहुल हिरवेच्या बॅटमधून हा षटकार आला. अजून एक मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न फटका फसला खेळाडू पुढे सरकतोय. भास्कर ठाकरे एक अनुभवी खेळाडू चुकी होणार नाहीये इथून मात्र परतावं लागेल राहुल हिरवेला मैदानाच्या बाहेर परत बाद. मैदानावरती 6व्या क्रमांकावरती वैभव मनोहर कडव यांना तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकले त्यामध्ये एक चेंडू वाईट होता पहिला एक सिक्सर आणि त्यानंतर एक विकेट आणि आता डॉटबॉलची समाप्ती होत असताना मागील मॅचचा मार्ग मॅच खेळाडू वैभवला तुम्ही पाहताय मागील मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 18 धाबांची इनिंग त्याने साकारली. आता देखील तीच इनिंग साकारायची यष्टीच्या मागे यष्टीरक्षक तुम्ही पाहता आकाश तामाने पोहोचला आणि आता इथून परतावा लागेल बाघारी वैभवला परत बाद. समीर राऊत यांच्यासाठी एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सुभाषजी गायकर यांच्याकडून हे 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार.
फुटोस होता ऑन साइडला खेळला स्क्वेअर लेगला एका टप्प्यावरती बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. शेवटचा बॉल शिल्लक का जर एक षटकार ठोकला तर सुभाषजी गायकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. धावफलक टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सफल झाले. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल तर एक पटी दुसरीचा प्रयत्न चालवला जरूर परंतु मैदानावरती घडले काय ते देखील पाहावं लागेल. 22च्या स्वरूपात एक सिंगल एक पट्टी आणि धावफलक आतापर्यंत टीमची टोटल 26 धाबा आणि 27 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. टार्गेट या मॅच मध्ये 26 धावा बनल्या गेल्या. 27 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. रात्रीचे 2 वाजून गेलेत परंतु राजेजी पाटेकर साहेबांना तुम्ही पाहताय अजूनही या मैदानावरती उपस्थित आहेत कारण आंबेशिव संघ चांगली कामगिरी करतोय. 3 चौकार जर ठोकले दोन्ही बॅटरमधून कोणीही टीम आंबेशिव संघाचा कोणत्याही खेळाडूने जर 3 बॉलवरती 3 चौकार ठोकले तर राजेजी पाटेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. 3 बॉलवरती 3 सिक्सर जर मारले कोणतेही बॅटरनं तर नितीनजी गायकर साहेब दीपकजी मिरगोटे साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आग 2000 बरोबर केलं गया कारण मैदानावरती तुम्ही पाहता आंबेशिव संघ खेळतोय. आमचे आयोजक देखील
आंबेशिवचे आहेत, दपिवरीचे आहेत, डोकेचे आहेत. मयूर तामाणे आणि आकाश तामाणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या पद. तिन्ही वेळा आपण पाहतो तिन्ही मॅच मध्ये वेगवेगळे खेळाडू सलामीला दाखल झालेत. पहिला बॉल पुश करण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय, कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव इथे एकवटी जातीय. अक्षय बांबुळकर गुरुदाजी बार्कवरती त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय. मयूर तामाणे आणि आकाश तामाणे ही जोडी तुम्हाला पार मिळते. दरम्यान एक चिक्की सिंगल आणि सिंगाच्या साथीनं धाव फलक तुम्ही पाहता. स्वतःच पण संघाचं अकाउंट ओपन केलं. यावेळेस गोलंदाज अक्षयच्या अगेन्स्ट बॅटर मयूरच्या बॅट पद्धत सिंगल धाव श्री गणेश होतोय टीम गावदेवी आंबे शिवसंघाचं. या वेळेला देखील भन्नाट वेग तुम्हाला बार मेल बॅकफुटाचे गेले आणि पंच करायचा प्रयत्न होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळे त्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना अक्षय बांबुळकरला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी तो करतोय. टार्गेट या मॅच मध्ये जास्त मोठं नाहीये. 27 धावा चेस करायची. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न. पॉइंटला पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित होता आणि चेंडूला त्याने उचललाय. मनोज गीते होते. बॉल उडवण्याचा प्रयत्न त्यांचा झाला. एक सिंगल मिळेल. 3 बॉलवरती 2 धाबा खर्च केल्या गोलंदाज अक्षय बांबुळकरच्या माध्यमातून. संत सुरुवात टीम आंबे शिवसंघाची. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय पुन्हा एकदा वेगाने बीट करतोय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उडवण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. सलग तुम्ही पाहताय या बॅच मध्ये चौथा बॉल टाकलाय परंतु त्यामध्ये एका बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल पुन्हा एकदा डॉट फेकलाय. 2 बॉल अजूनही शिल्लक. हा ट्रॅकर होता ऑन द टॉस केले एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाठमोरा. बॉल मात्र नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. चौकार आले जरूर. बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती मयूरच्या बॅट मधून परतो आता अजुरी या बॅच मध्ये. धावफलकावरती जोडले गेल्या. 27 धाबाची गरज होती या मॅच मध्ये. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही आणि 16 धाबाची गरज जिंकण्याकरिता. बारा चेंडू मध्ये गरज होती 16 धाबाची आणि पहिला बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश तांबड्याच्या बॅट. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. अजूनही या मॅच मध्ये 11 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि अजूनही 12 धाबाची गरज जिंकण्याकरिता. उद्याचे ड्रॉ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्या ठीक पहिला सामना 5 वाजता पहिला सामना सुरुवात होईल. मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष अल्टिमेट बदलापूर. एक्स्ट्रा बॉलचा सामना तदनंतर एमडी स्पोर्ट्स कोसळे विपक्ष मध्ये कुर्वेन 11 एसबीसीसी उमरोली. राजेशजी बिर्ले पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल.
तदनंतर जयरमान जोवली विपक्ष सरपंच 11 कानूर, तदनंतर गावदेवी काकडवाड विपक्ष भूमी 11 कुंदे आणि जयरमान ढवलीपाडा विपक्ष सॅम 11 दिबा अशी मॅच तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. यस, सहाही आयोजक आमचे तुम्हाला या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील. त्यांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळते. मग निलेशजी गायकर असतील, त्यांच्या साथीनं धनंजयजी गायकर, नितीनजी गायकर असतील, रवींद्र भोईर, अर्जुनजी भुपी आणि त्याच्या साथीनं दीपकजी मिरकुटे, या साही मान्यवरांचं आम्ही कौतुक करू, ज्यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 17 धाबा धापांकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 10 धाबांची गरज आहे या 5 पदा. यावेळेस देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाबे ते मेहदी. टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल जोडी जाईल. धाबा कशाही होत, धाबा जरूर आहेत टीम अंबेशिव संघासाठी. आज खूप चांगला खेळ अंबेशिव संघाने दाखवला. थोडेसे लेट परंतु थेट, कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर 3 चेंडूची पॅनल्टी होती टीम अंबेशिवला. आणि आता धावफलक पुढे सरकत असताना पुन्हा एकदा 19 धाबा, अजूनही 8 धाबाची गरज जिंकण्याकरिता. फुलटॉस होता, ऑन साइडला खेचलाय, मागचा पाय तर वाकवला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र एक चांगला झेल स्वीकारत असताना बॅटर मयूरला परतावं लागेल. मध्ये खर तर मयूर तामान्याला तुम्ही पाहिलं, ज्याने मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. लवकर सामना फिनिश करायचा होता याच अनुषंगाने तो दाखल झाला, परंतु आता डीप मध्ये स्क्वेअर लेगला एक झेल टिपण्यात आला. नवीन खेळाडू मैदानावरती युनाइट नंबर 3 वरती दाखल होता. अंबेशिवचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करेल ते देखील पाहावं लागेल. गुरुदास विकास 7 बॉल आणि 8 डाबाची गरज. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या इथे मात्र टोंडा चेंडू स्पर्श झाला. एकदा वेगपटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. भरपूर बेकार या 2 धाबा इथे मात्र एक पडत असताना गुड एंड बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग असो. 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 6 धाबाची गरज. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय बॅटर नरेश कडव मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या साथीने आकाश तामाने जो सलामीला दाखल झाला. या मॅच मध्ये त्याची देखील कामगिरी जागली. 6 चेंडू मध्ये आता तुम्ही पाहताय 6 धाबाची गरज आहे, कारण 27 धाबाचा टार्गेट सेट करायचं होतं. 21 धाबा तुम्ही पाहताय 12 चेंडू मध्ये बनल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अंती 11 खर्च केल्या अक्षयनं, दुसऱ्या षटकाच्या अंती विकासनं खर्च केल्या, त्यामध्ये 10. आणि आता तुम्ही पाहताय या मॅच मध्ये समीकरण उरलंय शेवटचे 6 बॉल आणि अजूनही 6 धाबाची गरज. षटक क्रमांक 3 गोलंदाज राहुल हिरबे येतोय गोलंदाजी मार्क वरती. चला सर्व बंद करा प्लीज, विनंती आहे. राहुल हिरवे आलेत गोलंदाजी मार्क वरती.
पहिला बॉल यू मस्ट आउल डेफिनेटली हिट परत डिस्ट्रॉय. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला जरूर, परंतु इथे एसट्या उद्ध्वस्त केल्या. परत बाद. पाच चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये 6 धाबांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती वैभव खाकरे आता दाखल झालाय. चांगली बॅटिंग करावी लागेल वैभव खाकरेला. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी करतोय राहुल हिरवेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. राईट मोड द विकेट. यावेळेस देखील पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहता समीकरण होतं 6 चेंडू मध्ये 6 धाबा इथे चेस करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय सलग दुसरा धक्का आता लागलाय. बॅटिंग करत असताना टीम गावदेवी अंबेशिव संघाला परत वैभव खाकरेला देखील परतावं लागेल माघारी. परत बाद. रंगलाच पाहिजे कारण 4 चेंडूमध्ये आता 6 धाबाची गरज. एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश करेल, परंतु इथे मोठा फटका खेचेल की सिंगल डबलला प्राधान्य देईल. बॅट्समन ओमकार मोरे मैदानावरती दाखल झाला. या बॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करणारा हे देखील पाहावं लागेल. खोदून काढलाय फटका चांगला आहे. 20 मध्ये बॉल चालला. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे बनल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न नाहीये आणि तिसरी धाव होईल का कंप्लीट पाहावं लागेल. ओमकार बोरेला आता मैदान सोडावा लागतोय. परत अजून एक बाद होतोय, परंतु विश्वास दाखवलाय नरेश कडब वरती. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती तेजस बोराडे. तुम्ही पाहताय तेजस बोराडे मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि अजूनही 4 धाबाची गरज. काल देखील याच वातावरणामध्ये 6 चेंडू मध्ये 15 धाबाची गरज असताना समीकरण येऊन ठेपलं होतं. 4 चेंडू मध्ये 12. त्यावेळेस मात्र अमरीशनं सामना जिंकवला होता टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाणकिवली या संघाला. गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं संघ मैदानावरती खेळला काल. आज गावदेवी मातेच्या आशीर्वादाने दोन्ही संघ मैदानावरती खेळतात. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तेजस बोराडे. त्याच्या साथीला नरेश कडव. ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. साकी गिरवरती नरेश. गोलंदाज राहुल. 3 बॉल 4 धावांची गरज. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि आता सामना तुम्ही पाहताय मैदानावरती येऊन ठेपलाय. येणारे 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 4 धाबाची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 6 धाबाची गरज असताना सामना तुम्ही पाहता येऊन ठेपला या मॅच मध्ये. मी आधीच म्हटलं होतं 6 चेंडू मध्ये 20, 25, 30 धाबा बनतात, परंतु या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावा चेस होतील का टीम अंबेशिव संघाला. कारण नेहमीच तुम्ही पाहता हा संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारतोय, परंतु आज चित्रक्षण वाट्याला आलं होतं आणि आता चेसिंग करत असताना 2 बॉल मध्ये 4 धाबाची गरज. असाच एक सामना रंगला होता अंबेशिवच्या मैदानावरती. 12 चेंडू मध्ये 10 धाबा इथे मात्र चेस करायचे होत्या. सामना गमावला होता, परंतु आता 6 चेंडू मध्ये 6 इथे मात्र धाबा चेस करायचे आहेत टीम अंबेशिवला. गोलंदाज सज्ज होतोय.
चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालला इथे मात्र पॉइंटला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. थोडासा फंबल, एक धाव तर एक पटी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा मिळतील का पाहावा लागेल. दुसऱ्या धाब्यासाठी फरंदाज झालाय तेजस बाद. डायमंड डकचा शिकार ठरत असताना परंतु पंच काहीसा इशारा आमचे पर्द करतात. यस, चेक करण्यात येईल. पंचांनी घेतला इथे मात्र रिव्ह्यू. स्ट्रायकिंग वरती बॅटर बाद आहे की नाही. एक धाव तर एक पटी दुसऱ्या धाब्यासाठी नरेश कडव बाद आहे का हे देखील आता चेक करावं लागेल या मॅच मध्ये. परंतु सामना आलाय शेवटच्या बॉल पर्यंत. इथे तुम्ही पाहता एक धाव तर एक पटी, परंतु एका चेंडू मध्ये आता 3 धाबांची गरज. यस, परत तेजस बाद. त्यामुळे आता स्ट्रायकिंग वरती नरेश असेल आणि नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होईल सुमित जमदरे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम. नवीन बॅटर सुमित जमदरे. ज्या संघानं 12 चेंडू मध्ये 21 धाबा इथे बनवल्या, तो संघ आता 6 चेंडू मध्ये 6 धाबा चेस करण्यासाठी संघर्ष त्याचा तुम्हाला पाहायला मिळतो. नरेश कडव त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पाहायचं इतकंच या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतो. 5 चेंडू मध्ये राहुल हिरवेला इथे मात्र धाबा खर्च केल्या त्या म्हणजे फक्त 3. परंतु आता शेवटच्या एका बॉलवरती 3 धाबाची गरज असताना सामना कोण जिंकणार या मैदानावरती हे देखील आपल्याला पाहायचं. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतोय, रंगलाच पाहिजे, कारण प्रेक्षक यासाठी मैदानावरती उभे असतात. आणि आता तुम्ही पाहताय रात्रीच्या या वातावरणामध्ये तब्बल 2:34 झालेत आणि शेवटच्या सणाला हा सामना येऊन ठेपलाय. एक बॉल 3 धाबाची गरज. गोरदाच राहुल हिरवे तर स्ट्रायकिंग वरती नरेश. ऑन साइडला खेळलाय जरूर, परंतु धाबा किती मिळतील हे पाहावं लागेल. 2 धाबा तर इथे एकवटल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का या मॅच मध्ये पाहावं लागेल. तिसरीचा प्रयत्न चालवलाय, परंतु मैदानावरती घडतोय काय आता इथे पाहावं लागेल. आणि इथे तिसरी धाव एकवटाचा प्रयत्न झालाय, परंतु मैदानावरती नरेशनं केलंय काय, कारण इथे तिसरी धाव एकवटाचा प्रयत्न होता. जर धाव व्यवस्थित घेतली असती तिसरी तर सामना जिंकला असता टीम अंबेशू संघानं, परंतु हा सामना आता जिंकलाय टीम गावदेवी कात्रप संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम गावदेवी अंबेशू तुमचं देखील कौतुक. या मॅच मॅच चला दोन्ही टीमने शेक हँड करा. नो डाऊट ज्याने खर तर 6 चेंडू मध्ये 6 धाबाची गरज असताना हा सामना त्याने मात्र थांबवला. धाबा इथे मात्र डिपेंड केला तोच खेळाडू राहुल हिरवे ठरतो या मॅचचा मॅच. चला राहुल हिरवे आपण यायचं माचा किताब स्वीकारण्यासाठी अभिनंदन. मोकला इकडे